शिकतो. आज तुम्हाला मी लोकमान्य टिळक जेव्हा लहान होते त्यावेळीची छोटीशी गोष्ट सांगणार आहे. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही, ही प्रशिष्ट गोष्ट आहे. लोकमान्य टिळक लहान असताना एकदा वर्गात मधली सुट्टी झाली. मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुंगीच्या शेंगा खाल्ल्या आणि होत्या. त्यांनी आपल्या मित्रांमध्ये त्या वाटून खाल्ल्या. मात्र टिळकांनी एकही शेंग खाल्ल्या नव्हती. ह्या मुलांनी शेंगा खाताना एक घाणेरडा प्रकार केला. त्यांनी शेंगा काढल्या की त्यांनी टरफले पडली. गंदगी मधली सुट्टी झाली. संपल्यावर पुढच्या तासाला गुरुजी वर्गात आले. वर्गात झालेला कचरा पाहून ते संतापले. त्यांनी कोणी शेंगा खाल्ल्या हे विचारले. अशा वेळेस मुले पळत आणि सगळे बसतात. गुरुजींना हे अपयश होताच त्यांनी शिक्षा सुनावली. ठीक आहे, कोणी खाल्ल्या शेंगा हे सांगणार नसेल तर सर्वांनी ते उचला आणि वर्ग साफ करा. ताबडतोब कामाला लागा. मुले कामाला लागली. तितक्यात मात्र आपल्या जागेवर शांत बसून होता. गुरुजीने त्यांना ते सफाई का करत नाही विचारले. ते म्हणाले, गुरुजी, मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि कचराही केला नाही, त्यामुळे मी टरफले उचलणार नाही. असे होय? मी मग विचारले, कोणी खाल्ल्या शेंगा? त्यामुळे मी शांत राहिलो. पण मी शेंगा खाल्ल्या नाहीत एवढंच मात्र सांगतो. व कोणी खाल्ल्या ते सांग. मला चाळीस करायची नाही होती. सर्वांनी दिलेली शिक्षा ही पाळणार नाही. एकतर कोणी शेंगा खाल्ल्या ते सांग, नाही तर वर्गाच्या बाहेर